आंदोलनाचं स्वरूप असं आहे, हिंगणा तालुक्यातील पिपळधरा जे गाव आहे जिथे धरण बांधले जात आहे त्या धरणामध्ये 162-63 लोक बाधित आहेत। त्यापैकी 65 बाधित कुटुंबाला अजूनही भूसंपादन लघुपाटबंधारे विभागामार्फत जे निधी मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही आहे। त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत अधिकाऱ्यांकडून की आम्ही तुमचे घरं तोडून टाकू आणि लघुपाटबंधारे विभाग आणि भूसंपादन खातं त्यांना आर्थिक सहाय्य द्यायला पाहिजे नियमाप्रमाणे ते देत नसून ते बांधकाम सुरू केलेलं आहे आणि त्या लोकांना वारंवार धमक्या आणि तहसीलदार कार्यालयामार्फत त्यांना सांगितलं जातं की ही जागा जंगल झुडपी आहे। महाराष्ट्र सरकारचं अगर आपण 7-12 बघितलं तर महाराष्ट्र सरकार लिहून आहे आणि अशा जागेवर अगर लोकांना बांधकाम केलं असतील 100 वर्षापूर्वी म्हणजे 1960 पूर्वीचे ते रहिवासी आहे, 5-5 पिढ्या त्यांच्या तिथे गेल्या। 7-12 जंगल झुडपी आता 50 वर्षापूर्वी आलं म्हणजे ते जंगल झुडपी पूर्वीचं होतं की ही लोक पूर्वीची आहेत असा मुद्दा आहे। अनेकदा त्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या कार्यालयात धाव घेतली, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन सुद्धा जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी त्यांना तुच्छ अशी वागणूक देतात आणि भगवून लावतात। अशा प्रकारचे त्यांचे अनेक आरोप आमच्याकडे होते। महाराष्ट्र निर्माण आज त्या विषयावर उतरलेली आहे। हिंगणा तालुक्यात तलाठी प्रवीण झिले या व्यक्तीने 50,000 रुपये पर फेरफार म्हणजे असं मंडळ अधिकारी सुद्धा दुसऱ्याला कशाला मी स्वतः माझ्या 7-12 फेरफार करण्यासाठी 50,000 रुपये दिलेत। तलाट्यांनी मला मागणी केली असेल, एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला 50,000 मागत असतील तर बाकी लोकांचं काय। प्रवीण झिले या माणसाने आता 5 करोड रुपयाची जमीन माझ्या बाजूलाच खरेदी केलेली आहे। एका तलाट्याकडे एवढा पैसा आला कुठून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्र्याच्या आणि महसूल मंत्र्यांचा हा जिल्हा जिथे एवढा मोठा लाखो आणि करोड रुपयाचा व्यवहार तलाठी करत असेल तर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचं काय, हा महत्त्वाचा विषय आहे। या विषयावर आज महाराष्ट्र मनसेने आक्रमक झालेली आहे। काय पुरावे आरोपाचे पुरावे त्याचे व्हिडिओज आम्हाला आहे। आम्ही तहसीलदारांना व्हिडिओ दिलेत त्यांनी पैसे मागितल्याचे, आम्ही त्यांचे दस्तनोंदणी आमच्याकडे आहेत। जी जमीन मी घेतली त्या बाजूचं बाजार मूल्य 17 करोड 80 लाख रुपये माझ्या जमिनीचं आलेलं आहे, तेवढीच जमीन त्याने घेतलेली आहे। मग एवढा पैसा आला कुठून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।